वंदे मातरम. रस्त्यावर चहा पिण्याचं काम चालू आहे. माझ्या सख्या दोस्ताचा साला मला रस्त्यात भेटलाय. 2 हर्सुलचे जवान भेटले. कोणाबरोबर भेटले? माझ्या आम आदमी पार्टीचे जुने सहकारी जे आहेत, ज्यांनी माझ्यावर अविश्वास दाखवला, त्याच लोकांनी यांना विश्वासाने माझ्याकडे आणलेले. आम आदमी पार्टी ज्यांनी माझ्यावर अविश्वास दाखवला, त्या लोकांनी विश्वासाने यांना माझ्याकडे आणलेले आहे. आता 3 महिने काही आमचे खोटे गुन्हे जे पोलिसांनी दाखल केलेले आहे, त्याच्यामध्ये आम्हाला 3 महिने सेंट्रल जेलमध्ये जावं लागलेलं आहे. मी तर काही गेलो नाही, पण मी बाहेर असूनही सेंट्रल जेलमध्येच होतो. मी फरार होतो. तर आम्हाला वाटलं आता पोलिसांच्या मनात होतं, पोलिसांनी सुपारी कशाची घेतली की यांचा पक्ष तहस करून टाका, कारण आम्ही कुठल्याच सरकारी नोकराला पैसे खाऊन देत नाही. मग आता उत्पन्न मंत्रालयात जाईल कुठून? ते थांबलं. मग फोडा यांना. मग भावेला फक्त मोकळा ठेवा आणि भावेला आतमध्ये गेलेल्यांच्या घरच्यांना आणि त्यांना नावं ठेवायला जागा करून द्या. तो एकटा फिरतोय मोकळा बाहेर. तुम्हाला पहा मध्ये टाकून दिलं, तुम्हाला पहा बेड्या घालून कोर्टात आणतात, तुम्हाला पहा इलिगली अटक केली, तुम्हाला पहा आता 3rd डिग्री लावली. भावेला एक फटका नाही बसला. हे सगळं पोलीस करत असतात. त्यांना चालवणारे आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करत असतात. हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळं भावे कुठेही बदनाम झाला नाही, उलटा तो वाढला. पक्ष महाराष्ट्रभर खूप वाढला. नाशिकला सुद्धा रस्त्यावर लोक येऊन भेटतात. हर्सुलचं पोरग आहे. हे पोरग फक्त कामावर इम्प्रेस आहे. काय आवडलंय तुम्हाला? आमचं काम आवडलंय. फक्त हर्सुलचे मुलं आहे, आदिवासी पट्ट्यातले मुलं आहेत. आणि त्यांना आणणारे कोण आहे? माझे आम आदमी पार्टीचे जुने सहकारी, ज्यांचा माझ्यावर विश्वास नव्हता ते. तर नाणं किती खणखणीत आहे. भुशावर टाकलं तरी टनाटन खणाखण वाजतंय आणि वाजतच राहणार. वंदे मातरम.